आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही दुपारपर्यंत लोणंद नगरीमध्ये असणार आहे आणि या निमित्तानं काही वारकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी सुजित काळंगेंनी संवाद साधलाय। काय बाबा काय सांगाल आता आपल्याच भागातनं लोणंदला जाऊन पुन्हा आता आपल्या भागात येत आहे, कसं वाटतंय? अगदी आनंद वाटतोय तिकडून आळंदीहून इकडे येणार पण। बर आनंद वाटतो। हा आता गावाजवळ पोहोचणार, हा मग काय पंढरीला जाणार का गावात जाणार पहिले? पंढरीला। बर बर गावात नाही। का बरं गावाची ओढ नाही का? नाही नाही पंढरीची ओढ सध्या पंढरीच्या वारीत असल्यावर पंढरीची माव काय बात आहे। हा 91 नंबर दिंडीतली ही सगळी मंडळी आहेत। 91 दिंडी क्रमांक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे आपल्या सोहळ्यामध्ये अशी एकच दिंडी आहे की अहिल्यादेवींची एकच दिंडी अशी आहे की रथाच्या माऊलींच्या पाठीमागे 91 क्रमांक हा दिंडीचा क्रमांक आहे आणि गात जा प्रेम मागा विठ्ठला। बाबा काय सांगाल, कसं आता आळंदी बसणं चालतंय, काय अनुभव काय? आळंदीपासून पंढरपूर चालपर्यंत हा सुख सोळा स्वर्गी नाही, म्हणजे जीवनात जे काही सुख असतं ते सुख जर कुठे मिळत असेल तर पंढरीच्या वारीसारखं या जगात कुठेही सुख नाही। आणि ह्या सुखाचा अनुभव गेली 20 वर्ष आम्ही घेत आहे। माझ्या जेवीची आवडी पंढरपुरा नेहीन गोडी, जसं माऊलीने चालू परंपरा केली त्या पद्धतीने नंतर हैबत बाबांनी चालू केली, त्यानंतर त्यांच्या ह्याच्यावर घेऊन सगळे वारकरी पंढरपूरची वारी प्रत्येक वर्षी करतात। एवढीच इच्छा आहे की माऊलीने फक्त शेतकऱ्यासाठी पाऊस पडावा। पाऊस पडावा, हा असं मागणार का विठ्ठलाला, सांगणार का? सांगणार ना, बरं आता आपल्याला थेट आपली काही ओळख नाही विठ्ठलापर्यंत, मग सांगणार कुणाजवळ? सांगणार ना माऊली सगळं सांगणार। विषय माऊलींजवळ सांगणार म्हणते, म्हणजे आपली आणि विठोबाची काही ओळख नाही पण माऊलींमार्गे आपला निरोप पोहोचवायचा। बरोबर आहे। काय रानात काय काय केलं आणि तिकडची आठवण बिटवून येत नाही का? नाही काय आठवण येत नाही तिकडे। बरं सोयाबीन ऊस शेती आता कसं होणार, तुम्ही इकडे आले शेत तिकडे, कसं काय? काय राहत नसते इकडे आले। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, आळंदी।